तर बघू आता खाऊन कशी झाली भाजी. आणि इकडे मी अंडा भुर्जी बनवलेला आहे, इकडे प्रज्ञाची शेवची भाजी झालेली आहे. तर आज खूप दिवसांनी प्रज्ञाने शेवची भाजी बनवली. झाली का भाजी? आता नमस्कार यूट्यूब मंडळी, सगळे कसे आहात? अशा करतो सगळे मस्त असतात. तर इकडे बघा अर्चना, प्रज्ञा तिकडे पोळ्या बनवते, इकडे अर्चना खाते. आता तुम्हाला दाखवतो बॅक कॅमेऱ्याने. त्या साईडला प्रज्ञा बनवते आणि अर्चना इकडे खाते. बघा अर्चनाला बोललो तू करते, बोलले नाही नाही प्रज्ञा कधी शिकल, प्रज्ञाला करू द्या. हे बघा इकडे अर्चना, हे बघा या चपाती खायला यूट्यूब फॅमिली मस्त गरमागरम चपात्या केल्या प्रज्ञाने. जमतात ना प्रज्ञाला? हो जमतात. हा तर बघू शकता, हो म्हणते ती. तर चला तुम्हाला दाखवतो आता बॅक कॅमेऱ्याने प्रज्ञा आपली पोळ्या कशा बनवते. तर तुम्हाला माहिती चपात्याला तर पोळ्याच मध्ये सर्वजण आहे का नाही, गावाकडे बोल बरोबर ना? तर चला बघू आपण प्रज्ञा बनवते तिला पोळ्या. छान बनवायला लागले. तर चला दाखवतो तुम्हाला. इकडे प्रज्ञा आहे, प्रज्ञा बनवते पोळ्या. अरे येतात का प्रज्ञा? येतात हो का? तर प्रज्ञाने बनवलेल्या आहेत. बघू पण बनवावं लागली ती आता, एकदम मस्त बनवावं लागली पोळ्या, एकदम नरम नरम बनवते. हे बघा लाटायला सुरू केले तिने आता. मग भाजी काय बनवणार आहे आता? काहीतरी काय पण तिला माहिती नाही आता भाजी काय बनवायची. तर बघू आता काय भाजी बनवते प्रज्ञा. इकडे बघ, चांगल्या करायलाच पोळ्या प्रज्ञा आता. आता रोज बनवत आहे स्वयंपाक आ? हे बघा. तर बघू शकता प्रज्ञाच्या पोळ्या, प्रज्ञा लाटत आहे. बघा मस्त लाटते ती, गोल गोल. खूप छान बनवावं लागली ती आता. हे बघा इकडं पण एक बनवली आहे तिनं, बघू शकताय. आणि ही पण लाटत आहे. तर प्रज्ञाचे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर नक्कीच सपोर्ट करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता बघू प्रज्ञा भाजी काय बनवते. तर आज मी प्रज्ञा भाजी बनवताना पण तुम्हाला दाखवणार आहे. तर हे बघा इकडं प्रज्ञा आहे. प्रज्ञा जास्त बोलत नाही व्हिडिओमध्ये, पण आता स्वयंपाक मस्त बनवावं लागली, ती शिकते आता सर्व स्वयंपाक बनवायचा. आता बघू ती भाजी काय बनवणार आहे. आता बघू, विचार करतो आम्ही काय भाजी बनवायची. तर बघू शकता प्रज्ञा आता सर्व शिकली. पहिले तिला चपाती पण टाकता येत नव्हती, आता ती चपात्या पण टाकायला लागली मस्तपैकी. पण तिच्या 2-3 चपात्या इकडं आता थोड्या राहिल्यात, ते आता बनवते पटापट पटापट. हे बघा है ना प्रज्ञा? तर चला मित्रांनो, प्रज्ञा आता घेते चपात्या करून, भेटू आपण तिची भाजी बनवताना. आता प्रज्ञाचा स्वयंपाक होस तर मी खातो मित्रांनो बुंदी, आपल्या गावाकडची नुकती. अर्चनाच्या मम्मीने आणली होती भरपूर. हे बघा खाऊन खाऊन आता एवढी उरली. तुम्हाला कोणाकोणाला आवडते कमेंट करून सांगा. आणि या बुंदी खायला खूप छान आहे. तर व्हिडिओ आता प्रज्ञा भाजी बनवताना. चला आपल्या प्रज्ञाच्या पूर्ण पोळ्या तयार झालेल्या आहेत. तर चला तुम्हाला दाखवतो. आणि आज प्रज्ञा बनवणार आहे, कशाची भाजी बनवणार आहे प्रज्ञा? तर शेवची भाजी बनवणार आहे प्रज्ञा. आणि प्रज्ञाच्या पोळ्या सगळ्या झालेल्या आहेत. चला बघू आपण. तर हे बघा खूप छान अशा प्रज्ञाने पोळ्या बनवलेल्या आहेत. हे बघा एकदम मस्त आणि एकदम मुलायम पण बनवल्यात, एकदम नरम बनवल्यात. हे बघू शकता खूप नरम आणि खूप छान प्रज्ञाने पोळ्या बनवल्यात. आणि आता बनवणार आहे शेवची भाजी बनवणार आहे. तर मिक्स शेवची भाजी बनवणार आहे. तर चला बघू प्रज्ञा मिक्स शेवची भाजी कशी बनवते. शेवची भाजी त्यासाठी प्रज्ञाने ठेवला तवा. आता टाकते शेंगदाणे टाकलेले आहेत तिनं. आता ती घेत आहे शेंगदाणे भाजून. खूप सोपी आणि साधी पद्धतीने शेवची भाजी बनवणार आहे. आम्हाला आवडत नाही पण तिलाच आवडती. तर बघू आता ती कशी बनवते शेवची भाजी. ती तर बोलत नाही, ती म्हणली तुम्ही सांगा, मी फक्त करते भाजी. तर इकडे प्रज्ञा शेंगदाणे भाजून घेते आता. तर बघू प्रज्ञाची शेवची भाजी. तर आता झालेत आपले शेंगदाणे भाजून. हे टाकतो मी आता तेल. अच्छा. तर आता शेंगदाणे घेते प्रज्ञा काढून. शेंगदाणे भाजलेत आपले. आता घेऊ आपण पटकन खोबरं टाकून. तर हे आहे खोबरं. घे काढून खोबरं भाजलं आता. तर चला खोबरं भाजून झालेलं आहे. आता घेते काढून प्रज्ञा. तर आपण हे सगळं भाजून घेतलेलं आहे, शेंगदाणे, खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं. चला आपण याला घेऊ ग्राइंड करू. मी आता ग्राइंड केलेलं आहे कारण की प्रज्ञाला नाही मसाला वाटून दिला आहे. बघा मी वाटून घेतलेला आहे मसाला. तर चला आता बघू प्रज्ञा शेवची भाजी बनवते. इकडे टाकले तेल आपण कढईमध्ये. इकडे तेल टाकलेलं आहे. आता तेल होऊ दे थोडं गरम. इकडे घेतलेला आहे आता मसाला. घेऊ त्याला टाकून. तर टाकलेला आहे मसाला. चला हलवून घे छानपैकी असं प्रज्ञा. हॅलो मसाला टाक टाक काय नाही. तर आता टाकते वाटून घेतलेला मसाला. टाक सगळं टाक मसाला भांड्यात करून टाक. घे झाला हलवून छान. हलवून झाला छान. पाणी टाक. तर आता सगळे मसाले टाकून घेतलेले त्याला छानपैकी असं फ्राय करून घेऊ आपण.
असा मसाला आपला फ्राय झालेला आहे. अजून थोडं त्याला बाकी आहे, तर तुम्हाला भेटू आपण आता शेळीची आपली भाजी पूर्ण झाल्यावर. आहे ना प्रज्ञा? तर आज पहिल्यांदा प्रज्ञाने बनवली आहे शेवची भाजी, अंडा भुर्जी, आणि इकडे प्रज्ञाची भाजी झालेली आहे बघू शकताय. आता प्रज्ञाच्या टाकणार आहे शेव, मस्त कलर आलेला आहे भाजीला. आणि इकडे मी बनवत आहे अंडा भुर्जी. तर हे व्हिडिओ काढायला कोणीच नाही, तर मी स्वतः व्हिडिओ स्टॉप करूनच अंडा भुर्जी बनवणार आहे. इकडे प्रज्ञाची भाजी झालेली आहे. व्हिडिओ आवडले तर लाईक करा, कमेंट करा, दाखवतो तुम्हाला तरी पण शेव टाकल्यावर. प्रज्ञाच्या पाठीमागून इकडे आपली अंडा भुर्जी झालेली आहे आणि प्रज्ञाची भाजी पण झालेली आहे बघू शकताय. बघू शकताय प्रज्ञाची शेवची भाजी झालेली आहे. तर आज खूप दिवसांनी प्रज्ञाने शेवची भाजी बनवली. झाली का भाजी? आता कशी झाली माहिती नाही, खाल्ल्यावर कळल, पण प्रज्ञाने बनवली. तर बघू शकताय खूप छान अशी शेवची भाजी झालेली प्रज्ञाची, एकदम मस्त. तर या जेवण करायला आज प्रज्ञाने खूप सारा स्वयंपाक बनवलेला आहे. चपात्या, अंडा भुर्जी, सेबीची भाजी. अंडा भुर्जी मी बनवली. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक करा, कमेंट करा, सपोर्ट करा. माझी रेसिपी जर आवडली असेल तर पप्पाच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाय.